कुळगाव बदलापूर पश्चिम बेलवली येथील एका सभागृहाच्या छतावर लोंबकळत असलेल्या हायटेन्शन वायरमुळे 11 वर्षीय मुलगा शॉक लागून गंभीर जखमी झाल्याप्रकरणी अखेर महावितरण कंपनी व बदलापूर नगरपालिका प्रशासनावर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुटलेल्या हायटेन्शन वायरबाबत महावितरण कंपनी तसेच बदलापूर नगरपालिकेकडे तक्रार केली असताना देखील दोन्ही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला असल्याचा आरोप मुलांच्या आईवडिलांनी केला असून याबाबत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर सेलचे संघटक अमित कुमार गोयलकर यांनी देखील याबाबत पाठपुरावा करून पीडित मुलाला संबंधित प्रशासनाकडून भरपाई मिळण्याची मागणी केली आहे। नील नावाच्या मुलाला 11 सप्टेंबरला जबरदस्त विजेचा धक्का लागला। नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाच्या वरती तिथे धक्का लागला आणि तो धक्का लागल्यानंतर तो मुलगा 60% भाजला गेला। ती घटना घडून जवळजवळ 10 दिवस उलटून सुद्धा पोलीस प्रशासन असेल, नगरपरिषद प्रशासन असेल किंवा महावितरण असेल यांनी कुणीही त्याची दखल घेतली नव्हती। शेवटी आम्ही त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलो, त्यांच्या नातेवाईकांना भेटलो आणि त्यांची विचारपूस करून त्यांना त्या संदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर आज FIR करण्यासाठी परवाच्या दिवशी आम्ही गेलो होतो। पण त्या दिवशी FIR झाला नाही। त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कोण दोषी आहे ते ठरवतो आणि मग FIR दाखल करतो। पण आमचं तिथे आर्ग्युमेंट झालं त्यांच्याशी सिनियर PI साहेबांशी की तुम्ही असं कसं, दोषी कोण आहे ठरवण्याचा अधिकार पोलिसांना नाही तर तो अधिकार न्यायालयाला आहे असे सांगितल्यानंतर त्यांनी 2 दिवसाचा वेळ घेतला आणि आज त्यांच्यावरती FIR नोंद झालेला आहे। 125 BNSचं 125 आणि 125 नुसार संबंधित नगरपरिषद आणि म्हणजेच नगरपरिषदेचं याच्यासाठी की अनधिकृत बांधकाम किंवा तिथे कुणाचा तरी मृत्यू होऊ शकतो अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी तिथे ते घडू दिलं आणि MSEB वरती सुद्धा त्यांच्या वतीनं त्यांची जी काय तार गेली होती त्याचा त्रास किंवा त्याचा करंट लागला त्या मुलाला आणि तो मुलगा आज भाजला गेला, याच्या विरोधात त्यांच्यावरती दोन्ही आस्थापनांविरोधात आज FIR नोंद झालेला आहे आणि त्यांच्यावरती 125 आणि 125 नुसार आज FIR नोंद झालेला आहे। त्याची FIRची कॉपी आपल्याकडे आलेली आहे आणि लवकरात लवकर याचा तपास होऊन संबंधितांना त्या पद्धतीनं पुढे काय कारवाई होते ते आता आपल्याला बघायचं आहे। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।